हॅलो हाय नमस्कार, मी विदिशा मस्कर म्हणजेच पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी तेजा. आणि आज मी व्हॉट्स इन माय फोन हा सेगमेंट खेळणार आहे. तर लेट्स स्टार्ट. लीस्ट यूज्ड ॲप. लीस्ट यूज्ड ॲप म्हणजे मला असं वाटतं एक गेम आहे जो मी फक्त डाउनलोड करून ठेवलाय, जो मी 4 महिने झाले फक्त डाउनलोड करून ठेवलाय, खेळले नाही मी. रॉयल मॅच नावाचा तो लीस्ट यूज्ड आहे. लॉक स्क्रीन ही आहे माझी ऑफकोर्स. आणि वॉलपेपर ॲक्च्युली सेमच आहे. हा 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 म्हणजे असं हसताना डोळ्यातनं पाणी येतं ना, मी कशावरही हा 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 करते. ओके वेट. निशाणी माझी रूममेट. लास्ट कॉल निशाणी, व्हिडिओ कॉल. ओ माय गॉड. आई बाबा आणि मधुरा सेफ गेम. आता सध्या कोणाचं स्टॉक केलं मी तसं मी बऱ्याच लोकांचं स्टॉक करते, पण आत्ता सध्या मला असे फूड जे हेल्दी फूड बनवतात ना, प्रोटीन बेस्ड, तर त्या लोकांना मला स्टॉक करायची सवय लागली आहे. मी त्यांचं स्टॉक करून सगळं रेसिपीज बघत असते. निशाणी, कारण तिच्यासोबत केला तरी काही फरक नाही पडणार, तिला सगळंच माहिती असतं. सगळ्यात आवडता फोटो एक आहे जो माझा खूप आवडता फोटो आहे. मी आणि आई बाबा. हो आवडतं मला, म्हणजे असं खूप नाही आवडत, पण काही गेम्स आहेत पर्टिक्युलर ते मी खेळतेच. म्हणजे आपलं सॉलिटेअर तो गेम आहे, त्यातले सगळे पत्त्यांचे गेम, आणि पबजी. आत्ताच माझा एक जुना फोन हरवून मी नवीन फोन घेतलेला आहे. तर तो फोन हरवल्यानंतर मी साधारण 1.5 दिवस विदाऊट फोन होते आणि मी खूप चिडचिडी झाले होते. मला असं झालेलं की मला हेल्पलेस वाटत होतं. त्यामुळे हो मी थोडी अडिक्टेड आहे. खूप असतील यार, खूप. कारण मी ते कसं दिसतं ऑल वगैरे माझ्या फोनमध्ये. आत्ता मी चेक केलं तेव्हा मलाही माहीत नव्हतं. व्हिडिओज आहेत 3045 आणि फोटोजही त्याच्याच आसपास असतील, एक 2500-3000च्या आसपास. रील्स ॲक्च्युली मला रील्स म्हणजे फोटोज पण आवडतात पोस्ट करायला, पण मला रील्स जेव्हा मी पोस्ट करते ना, मला अशी एंगेजमेंट वाटते ऑडियन्ससोबत. ऑब्व्हियसली मी ॲक्टर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ते शूट होतं ना चांगलं व्यवस्थित. आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ इन रील, तर त्यामुळे जास्त रील आवडतं. स्टिकर्स आशूचे असतील, कारण आशू जसा हसतो इन जनरल जे काही करतो आयुष्यात, तर मला त्याचे स्टिकर्स ते खूप इंटरेस्टिंग होतील. म्हणजे एक आमच्यातला इनर जोक काहीतरी झाला तरी तो एक हा 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 वगैरे असं एक एक्सप्रेशन मी कॅच करून स्टिकर बनवू शकते आशूच. खायच्या आधी अपलोड करायला नाही आवडत, पण खायच्या आधी फोटो काढायला आवडतो आणि मग खाऊन झाल्यानंतर अपलोड करायला आवडतो. नाही, खरं तर माझं खूप वर्षानुवर्ष सेम डीपी असतात. म्हणजे लिटरली 2-2 वर्ष वगैरे सेम डीपी असतात. मला लक्षात आलं की अरे आपण तेच ठेवलंय, तर आता जरा चेंज बदलूया. आईला जाऊन करू शकतो. आईला सांगते मला सिरियलमधनं काढलं. हॅलो आई 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 मला सिरियल मधनं काढून टाकलं. खरंच तुला गाणे खोटं, तुला खरं गाणी वाटत आहे. नाही करणार, मला माहिती. आई तू माझंच प्रँक केलंस रे. अरे इथली चांगली काम करणारी कशाला काढून टाकतील. तुझ्याशिवाय सिरियल नाहीये तेजा भाई. आई हे सगळं रेकॉर्ड होत आहे, थांब जरा. मला काय, मी खरं बोलतेय. सो अशी माझी आई जी आता आहे ऑनलाईन,
तर जेव्हा पॅरेंट्स सपोर्टिव्ह असतात तेव्हा तुम्ही किती पुढे जाऊ शकता ह्याचं उत्तम उदाहरण आता तिने लाईव्ह दिलेलं आहे. बरं ठीक आहे, तुला मी करते नंतर, माझा इंटरव्ह्यू चालू आहे, त्याच्यामध्ये मला एक प्रँक कॉल करायचा होता. बरं. हा ठीक आहे, थँक्यू, आय लव्ह यू, बाय बाय. लव यू. माझी आई मला खूप ओळखून आहे यार, म्हणजे थोडा अभिनय कमी करायला पाहिजे होता, कदाचित खरं वाटलं असतं, पण असं. सो हा होता माझा व्हॉट्स इन माय फोन सेगमेंट. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.